भारतीय कला आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडवणाऱ्या भव्य रांगोळी कला प्रदर्शनाचे शहरातील मोहगाव झिलपी तलाव परिसरातील गणपती मंदिरात अनावरण करण्यात आले। हे प्रदर्शन जेन.ओ. पिक्सेल्स अँड प्ले या जागतिक उपक्रमाच्या पूर्वतयारीचे भाग म्हणून आयोजित करण्यात आले आहे। महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या सहकार्याने आयोजित हा उपक्रम सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि तरुण पिढीच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा गौरव करण्यासाठी राबवण्यात येत आहे। या माध्यमातून ई स्पोर्ट्स खेळाडू, तरुण निर्माते, तंत्रज्ञान संशोधक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। नागपूरमध्ये साकारण्यात आलेली ही रांगोळी भारतीय संस्कृतीतील विविध पारंपरिक प्रतीक आणि कलात्मक घटकांचे आकर्षक दर्शन घडवते। पारंपरिक कला, आधुनिक डिजिटल जग जसे की गेमिंग, ॲनिमेशन आणि डिजिटल स्टोरी टेलिंग यांचा संगम या कलाकृतीतून प्रतिकात्मकपणे साकारण्यात आला आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न दिसून येतो। यावेळी ई फ्लॅग कॉर्पचे संस्थापक श्रीपाद अष्टेकर यांनी सांगितले की संस्कृती, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांचा संगम जिथे घडतो तिथेच सर्जनशील अर्थव्यवस्था विकसित होते। अशा उपक्रमांमुळे भारताच्या पारंपरिक कलांना आधुनिक AVGC, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्राशी जोडण्यास चालना मिळते। दरम्यान जेन.ओ. पिक्सेल्स अँड प्ले महोत्सव 19 ते 22 मार्च 2026 दरम्यान मुंबई येथील BKC MMRDA मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे। या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ग्लोबल ई स्पोर्ट्स गेम्स मुंबई फायनल्स हे असणार आहे। या 4 दिवसीय कार्यक्रमात 24 देशातील आंतरराष्ट्रीय ई स्पोर्ट्स संघ, स्टार्टअप्स, नवसंशोधक आणि निर्माते सहभागी होणार आहेत। महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, निर्मात्यांचे सादरीकरण तसेच AVGC XR तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत। नागपूर, पुणे आणि मुंबईसह विविध शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांद्वारे भारताच्या सांस्कृतिक परंपरांचा जागतिक स्तरावर गौरव करण्यासोबतच डिजिटल आणि सर्जनशील उद्योगांच्या वाढत्या क्षमतेचे प्रदर्शन करण्यात येत आहे। मी संदीप कुलकर्णी, आपल्या ई फ्लॅग नावाने एक आपण हे इव्हेंट ऑर्गनाईज करणारी कंपनी आहे। या माध्यमातून आपण हे सगळं करतो आहे। ॲक्च्युअली कसं आहे की 2025 वेव्समध्ये माननीय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला ऑरेंज इकॉनॉमीवरती भर देऊन तेथे कसं प्रमाणे डेव्हलप करता येईल या संदर्भात सगळी माहिती दिली होती। त्याप्रमाणे आता बजेटमध्ये भरपूर प्रोव्हिजन्स करण्यात आल्या। आणि ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय, तर आपल्या अवतीभोवती असलेलं कल्चर, आपल्या पेंटिंग झालं किंवा म्युझिक झालं, फिल्म्स इंडस्ट्री झाली, ॲनिमेशन्स झालं, या सगळ्यांना बढावा देऊन मुलांना एक प्रकारचं काय म्हणतात आपण त्याला सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप करणं किंवा त्यांच्या माध्यमातून एम्प्लॉयमेंट तयार करणं आणि त्या गोष्टीवरती सगळीकडे पूर्ण जगामध्ये भर देणं चालू आहे। तर या दृष्टीने त्यांनी बजेटमध्ये पण प्रोव्हिजन्स केली की आपण 2030पर्यंत साधारणतः 20 लाख लोकांना एम्प्लॉयमेंट देऊ। ही आपलं जर आता 2026चं बजेट पाहिलं असेल, निर्मला सीतारामन आपल्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी त्याच्यात स्पेसिफिक प्रोव्हिजन केली आणि त्याप्रमाणे पॉलिसी तयार करणं चालू आहे। तर त्यालाच बढावा देण्याकरता आणि या दृष्टीने आपण मुंबईमध्ये त्यांनी त्याच्यात एक सांगितलं की कल्चरल हे डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा एक कल्चरल काय म्हणतात त्याला पूर्ण एक युनिव्हर्सिटी डेव्हलप करायला मुंबई हे निवडलं गेलं की तिथे आपल्याकडे सगळ्या देशातनं लोक येतील, त्यांच्या कल्चर आणि त्या दृष्टीने लोकांना वाव मिळेल, मुलांना नवीन संधी मिळतील शिक्षणाच्या, त्याच्या स्किल डेव्हलप्स होतील, वेगवेगळ्या कल्चर झालं, कला झाली, नंतर तुमचं म्युझिक झालं, या दृष्टीने त्याच्यात बढावा मिळेल आणि त्याच्यातनं आपण नवीन रोजगार सगळ्या गोष्टी तयार करू शकू। नाही तर आपण कसं आहे की हे ॲक्च्युअल या दृष्टीने मुंबईमध्ये एक खूप मोठा इव्हेंट ऑर्गनाईज होतो आहे, त्याचं पूर्ण महाराष्ट्र त्याला प्रमोट करत आहे महाराष्ट्र टुरिझम, या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्र टुरिझम करत आहे। तर आपल्या भागामध्ये एवढे मोठी स्पेस मोकळी आणि शांत वातावरण, नंतर आपलं झिलपी डॅमच्या जवळ असलेलं सिद्धिविनायकाचं मंदिर, यालासुद्धा आपण पूर्ण सोशल मीडियावरती ते लॉन्च होणार, याच्या दृष्टीने पूर्ण सगळीकडे ते डेव्हलप होताना दिसेल। आणि हा जो लोगो तयार होतो आहे जेन.ओ, हा त्या फायनल्सचा मुंबईला एक 22-23 आता गुढीपाडव्यानिमित्त पुढच्या 4 दिवस तिथे वेगवेगळ्या स्पर्धा आहेत। तिथे पूर्ण जगातनं साधारणतः 23-24 देशातनं लोक पार्टिसिपेट करायला येतात। तिथे व्हिडिओ गेम्स झाले, ते जसं आपण G20चे फायनल्स म्हणतो तशा तिथे मोठे मोठे स्पोर्ट्स ऑर्गनाईज होणार आहेत, जे व्हिडिओ गेम्स आहेत, डिजिटल मार्केटिंग आहे, नंतर स्टार्टअपला तिथे वाव आहे। अशा सगळ्या गोष्टींचा मोठा मेळावाच म्हणा की जसं वेव्स मागे 2025मध्ये झालं होतं त्याला अनुसरून इथे मोठं आपण डेव्हलप करतो आहोत।
आणि त्याला चालना मिळावी या दृष्टीने सगळीकडे त्याचा प्रचार चालू आहे. तर तो प्रचार, त्याचं प्रमोशन हे कुठे करता येईल, जेवढी चांगली स्पेस आणि सगळ्यात सुंदर असं प्लीझंट, तर हे आपण करण्याचा उद्देश की आपल्या इथे अवतीभोवती तर बरेच बाकीचे असतील, पण इथे समोर लेक दिसतो आहे किंवा एक सुंदर वातावरण आहे, गणपतीचं मंदिर आहे, तर त्या इथे येणाऱ्या पर्यटकाला सुद्धा आणि पर्यटन स्थळाला पुन्हा व्हावं मिळावं किंवा याचीसुद्धा प्रमोशन्स व्हावं या दृष्टीने आपण हा स्पॉट निवडला आणि त्या दृष्टीने आपण त्याचं प्रॉपर हे करून पुढे प्रोसेस करतो आहे. ते साधारणतः आपल्या इथे एक रांगोळी पण आपल्या इथले नागपूरचेच कलाकार आहेत सगळे, ज्यांना हे काम देण्यात आलं. ते विचारे सकाळी 6:30 पावणे 7 वाजल्यापासून आपले हे सगळं करतात. याच्यात एकदा जोरदार वारा येऊन पूर्ण रांगोळी एका साईडला गेली होती, त्यांनी पुन्हा काम चालू केलं म्हणून थोडासा डिले झालेला आहे, पण ते संध्याकाळी आता 5-5:30 पूर्ण कंप्लीट होईल. तुम्हाला त्याचं स्क्रीनशॉट सहित सगळं दिसेल आणि हे आपण सोशल मीडियावर प्रमोट करणार. पूर्ण सोशल मीडिया, डिजिटल मीडिया सगळीकडे ते येईल, त्या दृष्टीने पुढचे काम चालू होते. ठीक. ॲक्च्युअली काय आहे, ह्या रांगोळीचं साईज साधारणतः 160 फुटाच्या वर आहे, 160 बाय 70 फुटाच्या जवळपास आहे. आणि ॲक्च्युअला हे करण्याचं कारण हे आहे, महाराष्ट्र टुरिझम आपली जी आहे आणि आपल्या भारतातली जी संस्कृती महाराष्ट्राची, हे त्याला पुढाकार देण्यासाठी आपण हे करतो आहे. जसं आपल्या इथे झाले आहेत कॉन्टेंट रायटर्स झालेले आहेत, त्याच्यानंतर आता जैन जी लोकं आहेत, त्यांना पुढाकार मिळेल, या सगळ्यांना पुढाकार मिळाला पाहिजे म्हणून आपण हे करतो आहे. आणि येत्या 19, 20, 21 आणि 22 तारखेला मुंबईला BKCमध्ये आपण खूप मोठा इव्हेंट करतो. याचं 4 दिवसाचा आपला खूप मोठा इव्हेंट आहे. झिलपी हा एक पर्यटन स्पॉट आहे, यालाही बढावा देण्याकरिता या गोष्टी करण्यात येतात. बिलकुल, अर्थातच